Hello. Today we will discuss about the Unit 4, that is type study Sepia. So our paper first, it is taxonomy of invertebrates and type study. So in this semester 5th, we have Sepia as a animal type study. So Sepia is a invertebrate animal and it belongs to phylum Mollusca. So as we know, Mollusca is a soft bodied organism. That means they have a soft body. Then this to protect the soft body, they have shell, and this shell may be internally present or externally present. Okay, for example, in snail the shell is present externally. ओके. सो शेल म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये त्यांना शंख किंवा शिंपले असं म्हणतो. सो शंख जे आहे ते एक्सटर्नल शेलमध्ये येतं अँड शिंपले जे आहेत त्यांच्यामध्ये देखील जी शेल असते कॅल्कॅरियस स्ट्रक्चर, हार्ड असं कॅल्कॅरियस स्ट्रक्चर असतं की ज्याच्या मदतीने सॉफ्ट बॉडी जी आहे ती प्रोटेक्ट केली जाते. बट इन सेपिया द शेल इज प्रेझेंट इनसाइड दी स्किन. ओके, म्हणजे शेल जी आहे ती इंटरनली प्रेझेंट असते. सो जनरल कॅरेक्टर्स ऑफ सेपिया. सो इट इज मराइन मोलुस्क commonly called as cuttlefish and is commonly used as a food. ओके, याचा अर्थ काय, सेपिया जो आहे तो समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, खाऱ्या पाण्यामध्ये राहतो, सॉल्ट वॉटरमध्ये, मराईन वॉटरमध्ये, आणि कॉमनली सेपियाला कटल फिश असं म्हटलं जातं. सो सेपिया हे जे आहे हे त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि सेपिया रिप्रेझेंट दी जीनस. सो बेसिकली सायंटिफिक नेम इट इज मेड अप ऑफ जीनस अँड स्पेसीज. ओके, सो हिअर दी जीनस इज सेपिया, SEPIA, and the species that we are studying is Cultrata, CULTRATA, Sepia cultrata. It is the full scientific name of the cuttlefish and it is Australian species. ऑस्ट्रेलियन स्पेसीज म्हणजे काय, ऑस्ट्रेलियाच्या सभोवताली जो समुद्र आहे त्यामध्ये साधारणपणे ही स्पेसीज आपल्याला आढळून येते. पण सीपीआयच्या जेवढ्या काही स्पेसीज आहेत त्यांचे जनरली कॅरेक्टर साधारणपणे या प्रकारेच असतात जे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो इट इज मराइन मोलुस्क कॉमनली कॉल्ड ॲज कटल फिश अँड इट इज कॉमनली यूज ॲज फूड. सो ह्या सेपियाचा किंवा कटल फिशचा फूड म्हणून देखील यूज केला जातो. द सेकंड जनरल कॅरेक्टर, बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल, somewhat ovoid and dorsoventrally flattened. It means they shows, okay, basically animals they shows the symmetry. Okay, so no symmetry means asymmetry, then bilateral symmetry, that means we can divide their body through the median axial plane इंटू 2 इक्वल पार्ट्स. ओके, म्हणजे आपण त्यांची बॉडी जर कट केली मधल्या ॲक्सिसने, मीडियन ॲक्सिसने, तर जे काही पार्ट्स होतात लेफ्ट आणि राईट ते सेम असतात. त्याला म्हटलं जातं बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि त्यांची जी बॉडी असते ती साधारण ओव्हॉइड असते. ओव्हॉइड म्हणजे ओव्हल शेप. अंड्याचा जसा शेप असतो, कोंबडीचं जे अंड असतं त्याचा शेप कसा असतो, ओव्हॉइड असतो, ओव्हल शेप. ओके, आणि हे जे असतात सेपिया हे डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन, म्हणजे वरची बाजू आणि खालची जी बाजू असते डॉर्सल आणि व्हेंट्रल, तर ते थोडेसे त्या बाजूने असे चपटे असतात. ओके, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन. थर्ड कॅरेक्टर, बॉडी इज डिस्टिंग्विश्ड इनटू हेड, नेक अँड ट्रंक. ओके, सो बॉडी डिव्हिजन्स आर हेड, अँटिरियर मोस्ट म्हणजे सगळ्यात पुढचा जो भाग असतो तो असतो हेड, दुसरा नेक, आणि नेकच्या मदतीने हेड जे आहे ते ट्रंकला अटॅच असतं. सो नेकला म्हटलं जातं कॉलर अँड ट्रंकला म्हटलं जातं बॉडी. ओके, सो बॉडी इज डिव्हिजिबल इनटू हेड, नेक अँड ट्रंक. देन द नेक्स्ट कॅरेक्टर, हेड इज राऊंड अँड बियर्स 2 लार्ज अँड बल्जिंग आईज. म्हणजे हेडमध्ये काय असतात, 2 लार्ज असे डोळे असतात. बल्जिंग म्हणजे कसं, आपले जर डोळे बघितले तर ते थोडेसे कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत, आतमध्ये प्रेझेंट असतात. सेपियामध्ये ते डोळे थोडेसे बाहेर आल्यासारखे दिसतात. ओके,
म्हणून त्याला म्हटलं जातं बल्जिंग आईज, 2 लार्ज बल्जिंग आईज. अँड 4 पेअर्स ऑफ स्मॉल स्ट्रेट अँड फॉरवर्डली डायरेक्टेड आर्म्स अँड अ पेअर ऑफ लॉंग कर्व्ड अँड क्लब्ड टेंटॅकल्स. ओके, म्हणजे हेडमध्ये काय काय असतं, 2 लार्ज आईज असतात, बल्जिंग आईज. त्यानंतर 4 स्मॉल स्ट्रेट अँड फॉरवर्डली डायरेक्टेड आर्म्स, म्हणजे हेडमध्ये 4 छोटे आर्म्स असतात आणि एक जोडी अशी असते की ती टेंटॅकल लॉंग असतात आणि कर्व असतात. ओके, म्हणजे त्यांची जी साईज आहे ती साधारण मोठी असते आणि टेंटॅकल जे असतात ते साधारण कर्व अँड क्लब्ड टेंटॅकल्स. सो क्लब्ड टेंटॅकल्स म्हणजे काय, टेंटॅकलचा पुढचा जो भाग असतो, ओके, सगळ्यात पुढचा एक भाग हेडला अटॅच असतो आणि जो पुढचा टोक असतं तिथे थोडंसं असं फुगलेला भाग असतो, त्याला म्हटलं जातं क्लब्ड टेंटॅकल्स. देन नेक्स्ट कॅरेक्टर, इच आर्म, म्हणजे प्रत्येक आर्म जो आहे आपण त्याला हात म्हणू शकतो, आर्म along its inner concave surface bears 4 rows of large and distinct suckers. म्हणजे जे टेंटॅकल्स असतात त्याच्या आतल्या बाजूला. ओके, म्हणजे आपण जर आपला हात बघितला, ओके, म्हणजे जो पंजा असतो तळवा, ओके, आतला भाग तो आतला झाला आणि त्याच्या अपोजिट झाला तो बाहेरचा भाग. साधारणपणे त्या बाजूला सकर्स प्रेझेंट असतात, 4 पेअर्स ऑफ सकर्स ऑन इच टेंटॅकल्स. सकर्स म्हणजे काय, तर ते जे स्ट्रक्चर्स असतात असे बड आल्यासारखे आपल्याला त्या संपूर्ण आर्मवरती दिसतात आणि ते सकर्स म्हणून काम करतात. म्हणजे त्यांना एखाद्या वस्तूला पकडायचं असेल, प्रेला पकडायचं असेल, होल्ड करायचं असेल तर त्या सकरच्या मदतीने ते प्रेला किंवा ऑब्जेक्ट असेल, सबस्ट्रॅटम असेल त्याला ते पकडतात असं. नेक्स्ट, टेंटॅकल्स बियर्स सकर अलॉंग देअर फ्री क्लब्ड एंड. ओके, म्हणजे त्यांच्या क्लब्ड एंडला जे 2 लार्ज टेंटॅकल्स असतात त्यांच्यावरती देखील आपल्याला सकर्स पाहायला मिळतात. कॉलर इज रिड्युस्ड अँड हिडन बिनीथ द ट्रंक. आता कॉलर म्हणजे काय, इथे नेक. नेक जी आहे तर ती साधारणपणे आपल्याला दिसत नाही, ती असते, आपण जेव्हा त्याला ओपन करून बघू आपल्याला नेक दिसते, पण ती साधारणपणे ट्रंक रिजन जो असतो, म्हणजे थर्ड जी सेगमेंट आहे तिचं प्रोलॉंगेशन असं थोडंसं पुढं आलेलं असतं, त्याच्या खाली ती नेक हाईड झालेली असते. नेक्स्ट, दी ट्रंक बियर्स, म्हणजे थर्ड जी सेगमेंट असते ती ट्रंक बियर्स अ थिक अँड ब्रॉड लॅटरल फिन अलॉंग इट्स लेंथ. म्हणजे ॲबडॉमिन जी असतं, पाठीमागची बॉडी सेगमेंट जी असते ट्रंक, तर त्याच्या दोन्ही बाजूला लॅटरल साईडला, म्हणजे आपले हात आपण सरळ उभं राहिल्यानंतर ज्या बाजूला हात सरळ राहतात ती बाजू असते लॅटरल, त्या बाजूला त्याला फाईन मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, म्हणजे फिन म्हटलं जातं त्याला. आणि जनरली फिशमध्ये जसे फिन्स असतात तसे फिन्स, पण हे मेम्ब्रेन सलग प्रेझेंट असतं ट्रंकवरती, त्याचा उपयोग ते स्विमिंगसाठी करतात. ओके, देन एक्सटर्नल शेल इज अब्सेंट. सो मग अशी मी जसं सांगितलं, शेल जी असते ते मोलुस्कामध्ये जनरली प्रेझेंट असते, तर ती एक्सटर्नली असते किंवा इंटरनली असते. तर इथे सेपियामध्ये एक्सटर्नल शेल अब्सेंट असते, बट अ ग्रेटली रिड्युस्ड अँड कॅल्कॅरियस इंटरनल शेल इज प्रेझेंट बिलो दी डॉर्सल स्किन. म्हणजे डॉर्सल स्किनला वरच्या बाजूला जी स्किनचा लेअर असतो त्याच्या आतमध्ये कॅल्कॅरियस शेल जी आहे ती प्रेझेंट असते. ओके, आणि ही असते युनिव्हॉल्व, म्हणजे ही शेल जी आहे ती एकाच पीसपासून बनलेली असते, फक्त ती बाहेरून नसते तर ती शेल असते आतल्या बाजूने. ओके, सो इन मेल द लेफ्ट टेंटॅकल इज हेक्टोकॉटिलाइज्ड अँड इट इज युज्ड फॉर कॉप्युलेशन. ओके, म्हणजे सेपियामध्ये जर आपण त्याच्या डाव्या बाजूचं टेंटॅकल बघितलं, कोणतं, 2 लार्ज जे टेंटॅकल असतात त्यापैकी डाव्या बाजूचं, तर त्याला मॉडिफाईड झालेला असतो तो आर्म, त्याला म्हटलं जातं हेक्टोकॉटिलाइज्ड आर्म अँड इट इज यूज फॉर कॉप्युलेशन. म्हणजे काय, तो जो आर्म आहे डाव्या बाजूचा लॉंग, तर त्याचा कॉप्युलेशनसाठी रिप्रोडक्शनच्या वेळेस यूज केला जातो. कुणामध्ये, मेलमध्ये. म्हणजे हेक्टोकॉटिलाइज्ड आर्मवरती काय तयार होतात, स्पर्मॅटोफोर्स. स्पर्मॅटोफोर म्हणजे काय, स्पर्म्स. ओके, जसं आपल्यामध्ये ह्युमन्समध्ये मेल आणि फिमेल सेपरेट असते, मेलमध्ये जे गॅमेट्स तयार होतात त्याला म्हटलं जातं स्पर्म आणि फिमेलमध्ये जे गॅमेट्स तयार होतात त्याला म्हटलं जातं ओव्हा. तसं मेलमध्ये जे स्पर्म्स तयार केले जातात ते फिमेलच्या मॅन्टल कॅव्हिटीमध्ये
ट्रान्सफर करायचं काम कॉप्युलेशनच्या दरम्यान म्हणजे रिप्रोडक्शन किंवा ब्रीडिंग सीझनच्या दरम्यान रिप्रोडक्शनच्या दरम्यान या हेक्टोकॉटिलाइज आर्मचा यूज केला जातो. दी आर्म अँड टेंटेकल्स आर मॉडिफिकेशन्स ऑफ फूट. म्हणजे हे टेंटॅकल्स किंवा आपण त्यांना म्हणतो ओरल आर्म्स हे काय आहेत तर फूटचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. जसं गोगलगाईमध्ये आपण पाहिलं, गोगलगाई कशी जमिनीवरती चालते तर जमिनीला जो भाग तिचा चिटकलेला असतो, जमिनीच्या लगत जो भाग असतो तो असतो फूट. ओके, मग सेपिया देखील गोगलगाईच्या कुळामध्येच येतो, फक्त त्याचा तसा फूट आपल्याला इथे पाहायला मिळत नाही कारण हा पाण्यामध्ये स्विमिंग करतो, चालत नाही, क्रॉलिंग करत नाही. सो इथे तो फूट जो आहे तो मॉडिफाईड झालेला असतो कशामध्ये, टेंटॅकल्समध्ये किंवा आर्म्समध्ये. सो टेंटॅकल्स ऑर आर्म्स दीज आर दी मॉडिफिकेशन्स ऑफ फूट. अँड इंक ग्लँड इज प्रेझेंट विच इजेक्ट्स इंक लाईक फ्लुइड ॲज अ डिव्हाइस टू एस्केप फ्रॉम द एनिमी. ओके, म्हणजे यांच्यामध्ये काय इंक ग्लँड प्रेझेंट असते, जसं ऑक्टोपसमध्ये किंवा सेपियामध्ये देखील इंक ग्लँड प्रेझेंट असते. जेव्हा एखादा प्रिडेटर त्यांच्यावरती अटॅक करतो त्यावेळेस काय होतं, हे सेपिया किंवा ऑक्टोपस अशी इंक पाण्यामध्ये सोडून देतात आणि इंक पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे काय होतं, तिथलं पाणी थोडंसं त्याचा रंग बदलतो, ते गढूळ होऊन जातं. मग प्रिडेटर जो त्यांच्या मागे लागलेला असतो त्यांना खाण्यासाठी तो कन्फ्यूज होतो. सो सेपियाला किंवा ऑक्टोपसला चान्स मिळतो की ते प्रिडेटरपासून वाचू शकतात. ओके, सो सिफॅलोपोड्स म्हणजे इथे सेपिया याला इंक ग्लँड प्रेझेंट असते विच प्रोड्युसेस इंक लाईक फ्लुइड अँड दिस इंक लाईक फ्लुइड कॅन बी यूज्ड टू एस्केप फ्रॉम प्रिडेटर or enemy. So classification. So as it is multicellular eukaryotic organism, it belongs to phylum Mollusca. So basically classification जे आहे ते किंगडम पासून चालू होतं. So it belongs to kingdom Animalia, phylum Mollusca, class Cephalopoda. ओके, सिफॅलोपोडा म्हणजे काय, सिफॅलो म्हणजे हेड आणि पोडा म्हणजे लेग्स. सो इथे हेडमध्ये त्यांचे ओरल आर्म्स टेंटॅकल्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो टेंटॅकल्स ऑर आर्म्स दीज आर दी मॉडिफिकेशन्स ऑफ फूट. ओके, सो यांचे पाय जे असतात ते साधारण माउथच्या सराउंडिंगला, आणि माउथ कुठे असतं, हेडमध्ये. सो हेडमध्ये हे टेंटॅकल्स किंवा आर्म्स प्रेझेंट असतात. म्हणजे यांचे पाय हे डोक्यापासून तयार झालेले असतात, ओरिजिनेट झालेले असतात, म्हणून यांना म्हटलं जातं सिफॅलोपॉड्स. ओके, सिफॅलो म्हणजे हेड आणि पोडा म्हणजे लेग्स ऑर आर्म्स. देन ऑर्डर सेपिडी, त्याच्यामध्ये जनरली सगळे सेपिया येतात. फॅमिली ऑर्डर सेपिडा, फॅमिली सेपिडी, जीनस इज सेपिया, सब जीनस इज रोम्बोसेपियन अँड स्पेसिस इज कल्ट्रॅटा. सो सायंटिफिक नेम ऑफ दिस सेपिया स्पेसिस इज सेपिया कल्ट्रॅटा. ओके, so this is the basic body plan of cuttlefish. It is showing the anatomical structures of the sepia. म्हणजे थोडासा सेक्शन घेतल्यासारखं आपल्याला दिसतं पहा. म्हणजे इकडे जर आपण पाहिलं डाव्या बाजूला, त्या इमेजमध्ये डाव्या बाजूला जर बघितलं तिथे आर्म्स दिसतात. त्या आर्मच्या आतल्या बाजूला पहा थोडंसं पर्पल कलरमध्ये असे सर्कल्स दाखवलेत, ते आहेत ओरल सकर्स किंवा ते सकर्स जे आहेत ते आर्मवरती प्रेझेंट असतात. बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला सकर्स दिसत नाहीत, परंतु आर्मच्या आतल्या बाजूला कर्व बाजूला आपल्याला साधारणपणे तिथे सकर्स पाहायला मिळतात. ओके, मग यामध्ये आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स दिसतात आहेत, नर्वस सिस्टीमचे पार्ट्स दिसतात आहेत, ब्रेन. ओके, त्याबरोबरच आपल्याला रेस्पिरेटरी स्ट्रक्चर्स दिसतात आहेत त्याच्यामध्ये. ओके, गिल्स म्हटले पहा त्या डायग्राममध्ये मध्यभागी खालच्या बाजूला. इंक सॅकची देखील पोझिशन दाखवली आहे, एनस दाखवलंय. सो बेसिकली मोलुस्कामध्ये माउथ आणि एनस हे साधारणपणे एकाच दिशेला ओपन होतात. बाकीच्या ॲनिमल्समध्ये जर पाहिलं, जे मल्टीसेल्युलर आणि ऑर्गन ग्रेड सिस्टीम ज्यांच्यामध्ये आहेत व्यवस्थित वेल डेव्हलप झालेली, त्यांच्यामध्ये माउथ आणि एनस हे अपोजिट डिरेक्शनला असतं. परंतु मोलुस्कामध्ये माउथ ज्या बाजूला असतं त्याच बाजूला एनस प्रेझेंट असतं. म्हणजे इंजेशनसाठीची ओपनिंग ज्या बाजूला आहे त्याच बाजूला इजेशनसाठी अनडायजेस्टेड वेस्ट एक्सक्रेट आउट करण्याची जी देखील ओपनिंग त्याच बाजूला प्रेझेंट असतं. सो हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट म्हणजे काय,
त्याच्या सवयी काय आहेत आणि हॅबिटॅट म्हणजे काय, कुठे राहतो. सो सेपिया इज मराईन, म्हणजे तो समुद्राच्या पाण्यामध्येच पाहायला मिळतो. फाउंड इन शॅलो वॉटर्स, म्हणजे जिथे पाणी साधारणपणे उथळ आहे, फार खोल नाही, जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो अशी जागा, अशी पाण्यामधली जागा. अँड कॉस्मोपॉलिटन, बेसिकली सेपिया जो आहे तो समुद्रांमध्ये साधारणपणे सगळीकडे आढळतो. युजली लिव्ज इन क्रॅक्स अँड क्रिव्हायसेस ऑफ रॉक्स बट ऑफन बरोज इन टू सँड, म्हणजे हा साधारणपणे खडकामध्ये एखाद्या ठिकाणी सापट असेल, जागा असेल, त्यामध्ये तो राहतो. आणि इतर वेळी तो समुद्र तळाशी जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो त्या समुद्र तळाशी मड असेल किंवा सँड असेल, वाळू असेल, त्याच्यामध्ये स्वतःला गाडून घेतो किंवा स्वतःचा रंग असा बदलतो की जो त्या सँडशी मॅच होईल. ओके, असं. देन दे आर फाउंड इन ग्रुप्स, साधारणपणे ते ग्रुपमध्येच राहतात. आयदर स्विमिंग फ्रीली ऑर रेस्टिंग ऑन दी बॉटम ऑफ सी, जसं आपण अगोदर पाहिलं, ते रेस्टिंग करत असेल त्यावेळेस जी सँड असते बॉटमवरती त्यावरती ते बसतात, किंवा स्विमिंग करतात, की ज्यांना ट्रंकला, ॲबडॉमिनला पाठीमागे जे लॅटरल साईडला फिन्स असतात त्याच्या मदतीने ते स्विमिंग करतात अंडुलेटिंग मुवमेंटने. सेपिया इज कार्निव्होरस अँड फीड्स मेनली ऑन फिश, क्रॅब्स, श्रिम्स अँड प्रॉन्स. ओके, बेसिकली हे त्याचं फेवरेट फूड आहे. सेपिया कार्निव्होर म्हणजे काय, तो शिकार करून खातो आणि मांस खातो. फीड्स मेनली ऑन फिश, मासे, क्रॅब्स म्हणजे खेकडे, श्रिम्स अँड प्रॉन्स म्हणजे झिंग्यांच्या कुळामध्ये जे येतात क्रस्टेशियन्स, त्यावरती देखील तो फिडिंग करतो. सेपिया इज ए गुड स्विमर, स्विमिंग ॲबिलिटी जी आहे ती वेल डेव्हलप्ड असते. रेस्पिरेशन बाय टेनिडिया, सो याच्यामध्ये जे गिल्स असतात सेपियामध्ये रेस्पिरेशनसाठी, तो पाण्यात राहतो, म्हणजे रेस्पिरेशन जे आहे ते एक्वॅटिक रेस्पिरेशन आहे आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, गिल्स. सो इथे गिल्सला म्हटलं जातं टेनिडिया. ओके, टेनिडिया म्हटलं जातं. इट कॅन चेंज इट्स कलर टू कॅमोफ्लेज. सो सेपिया as well as octopus, they have a great ability to change their skin color, and they change their skin color to match the color of surrounding, म्हणजे आजूबाजूला जसा कलर असेल त्या पद्धतीने ते त्यांच्या शरीराचा रंग बदलतात. त्याला म्हटलं जातं कॅमोफ्लेज. आता हे का करतात, एक तर प्रिडेटर पासून वाचण्यासाठी, दुसरं त्यांचं जे फूड आहे त्यांना देखील कळत नाही की इथे सेपिया आहे, ते तिथे जवळ आले की त्यावरती त्याला पकडून खातात. असं. इंक ग्लँड्स आर यूज्ड टू इजेक्ट इंक टू एस्केप फ्रॉम प्रेडेटर. मगाशी सांगितलं तसं प्रेडेटरनी हल्ला केला की ते शाई सोडून देतात पाण्यामध्ये, पाण्याचा रंग बदलतो, प्रेडेटर कन्फ्यूज होतो आणि मग यांना पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. दी लॉंग टेंटॅकल्स हॅव ॲडेझिव्ह सकर्स एनेबल इट टू कॅप्चर प्रे, म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं, टेंटॅकल्स किंवा त्याला म्हणतो आपण ओरल आर्म्स, त्यावरती आतल्या बाजूने काय प्रेझेंट असतात, सकर्स प्रेझेंट असतात. त्याच्या मदतीने ते कोणत्या ऑब्जेक्टला पकडायचं असेल किंवा प्रेला पकडायचं असेल तर ते करू शकतात. वन ओरल आर्म इज मॉडिफाईड इन मेल कॉल्ड ॲज हेक्टोकॉटिलाइज्ड आर्म, युज्ड टू डिलिव्हर स्पर्मॅटोफोर इन फिमेल मॅन्टल कॅव्हिटी फॉर फर्टिलायझेशन. जसं मागाशी सांगितलं, डाव्या बाजूचा जो लॉंग आर्म असतो त्याला म्हणतात हेक्टोकॉटिलाइज्ड आर्म. त्यावरती जे स्पर्मॅटोफोर्स आहेत, मेल गॅमेट्स, ते ब्रीडिंग सीझनच्या वेळेस, रिप्रोडक्शनच्या वेळेस फिमेलच्या मॅन्टल कॅव्हिटीमध्ये, जे आतमध्ये बॉडी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये ते स्पर्म्स डिलिव्हर करण्यासाठी हा आर्म जो आहे तो मॉडिफाईड झालेला असतो. ओके. द नेक्स्ट, द मॅन्टल. ओके, सो व्हॉट इज मॅन्टल? सो मॅन्टल फॉर्म्स अ थिक इंटिग्युमेंट कव्हरिंग दी ट्रंक. म्हणजे हे काय असते, स्किनचा फोल्डच असतो की जो ट्रंक एरिया जो असतो, म्हणजे आपण मगाशी पाहिलं ज्या 3 बॉडी सेगमेंट असतात, कोणत्या, हेड, कॉलर म्हणजे नेक, आणि थर्ड होतं ट्रंक किंवा त्यालाच म्हणतो आपण बॉडी. तर ह्या बॉडीवरती किंवा ट्रंकवरती जे स्किनचा भाग असतो, थिक इंटिग्युमेंट म्हणजे त्याची जाडी थोडीशी जास्त असते, त्याला म्हटलं जातं मॅन्टल. सो मॅन्टल फॉर्म्स अ थिक इंटिग्युमेंट कव्हरिंग द ट्रंक, म्हणजे ट्रंकवरती पूर्ण कव्हर जो असतो तो मॅन्टलचा असतो. टुवर्ड्स दी ओरल एंड इट टर्मिनेट्स इन अ रिज अराउंड दी नेक. म्हणजे आपण सेपियाचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसतं की हेडच्या बाजूला, ज्या बाजूला हेड असतं तिथे थोडंसं पाठीमागे
असं स्किनचा रिज म्हणजे असा बँड तयार झालेला असतो जाड, पूर्णपणे एन सर्कल करतो त्या नेकला, त्याला म्हटलं जातं रिज अराउंड दी नेक. दी डॉर्सली म्हणजे वरच्या बाजूला द रिज प्रोटेक्ट्स दी फॉरवर्ड ॲज अ प्रॉमिनंट राऊंड लोब पार्शियली कव्हरिंग दी हेड. ओके, म्हणजे जी रिज आहे इंटिग्युमेंट पासून बनलेली हेडच्या तिथे, ते साधारणपणे हेडला पार्शियली प्रोटेक्ट करते. ओके, व्हेंट्रली म्हणजे खालच्या बाजूला इट फॉर्म्स दी ओरल लिप ऑर कॉलर. म्हणजे खालच्या बाजूला साधारणपणे ओरल लिप किंवा कॉलर नेक त्या रिच पासून इंटिग्युमेंट पासून मॅन्टलच्या इंटिग्युमेंट पासून बनलेलं असतं. विच सराउंड्स दी नेक बिटवीन दी हेड अँड व्हिसरल मास. ओके, व्हिसरल मास म्हणजे काय, तर बॉडी कॅव्हिटीमध्ये जे काही डेलिकेट ऑर्गन्स असतात, म्हणजे आपल्यामध्ये जर बघितलं आपण तर हेड आहे, डोकं आहे, त्यानंतर नेक, त्यानंतर येते थोरॅसिक कॅव्हिटी, ओके, चेस्ट एरिया, आणि त्याच्या खाली येतो ॲबडॉमिनल एरिया, म्हणजे त्याला आपण पूर्णपणे म्हणतो ट्रंक. मग त्या भागामध्ये जेवढे काही आतमध्ये ऑर्गन्स असतात, म्हणजे त्यामध्ये येतात रेस्पिरेटरी सिस्टीमचे ऑर्गन्स, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन, एक्सक्रिटरी सिस्टीमचे ऑर्गन, हिपॅटिक पोर्टल सिस्टीमचे ऑर्गन्स, हे सगळे साधारणपणे त्या बॉडी कॅव्हिटीमध्ये येतात. राईट. सो याला एकत्रितपणे म्हटलं जातं व्हिसरल मास. ओके. सो व्हेंट्रल साईडला साधारणपणे ही जी रिज आहे ती कॉलरला प्रोटेक्ट करते, सराउंडिंग दी नेक बिटवीन दी हेड अँड व्हिसरल मास. अ पेअर ऑफ फिन्स एक्सटेंडिंग फ्रॉम दी ओरल टू ॲबोरल एंड अँड आर फॉर्म्ड बाय लॅटरल एक्सटेन्शन्स ऑफ दी मेंटल. म्हणजे लॅटरल साईडला शरीराच्या दोन्ही बाजूला साधारणपणे एक पातळ असं मेम्ब्रेन तयार झालेलं असतं, त्याला आपण फिन्स म्हणतो. आणि फिन्सचा जनरली यूज काय असतो, तो स्विमिंगसाठी. तर स्विमिंगसाठी साधारण लॅटरल साईडला हे एक्सटेन्शन जे आहे ते तयार झालेलं असतं. ओके, मॅन्टलपासून. दी मॅन्टल एन्क्लोजेस अ मॅन्टल ऑर पॅलियल कॅव्हिटी. ओके, म्हणजे जे आवरण तयार झालेलं असतं स्किनचं, त्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असते त्याला म्हटलं जातं पॅलियल कॅव्हिटी, किंवा त्याला म्हटलं जातं मॅन्टल किंवा मॅन्टल कॅव्हिटी. मॅन्टल कॅव्हिटी किंवा पॅलियल कॅव्हिटी असं त्याला म्हटलं जातं. आणि या कॅव्हिटीमध्ये काय असतात, तर सगळे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात, म्हणजे त्यालाच म्हटलं जातं व्हिसरल मास. दी मॅन्टल कॅव्हिटी ऑर पॅलियल कॉम्प्लेक्स. ओके, त्याचं डिस्क्रिप्शन बघूयात. सो मॅन्टल कॅव्हिटी किंवा पॅलियल कॅव्हिटी इज ए स्पेसियस चेंबर. चेंबर म्हणजेच काय, कॅव्हिटी. कम्युनिकेटिंग विथ एक्सटेरियर अँटेरियरली थ्रू दी फनेल अँड दी पॅलियल अपर्चर बिटवीन दी नेक अँड मेंटल कॉलर. ओके, म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे ती सराउंडिंगची, सभोवताली जे काही पाणी असतं किंवा सराउंडिंग असतं त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी एक तिथे ओपनिंग असते किंवा एक फनेल असतं. ओके, त्याच्या मदतीने ते कम्युनिकेट करतात. या फनेलमधून सेपिया काय करतो, पाणी जे आहे ते अंडर प्रेशर बाहेर सोडतो, आणि ते बाहेर सोडलेलं पाणी आहे त्याचा प्रेशर, ओके, त्याच्या प्रेशरच्या मदतीने सेपिया जो आहे तो बॅकवर्ड डिरेक्शनला मुवमेंट करू शकतो. म्हणजे जेट प्रपल्शन जे म्हणतात, ते पाणी वेगाने बाहेर सोडतो, आणि वेगाने बाहेर सोडल्यामुळे तो पाठीमागच्या बाजूला ढकलला जातो. मेंटल कॅव्हिटी एन्क्लोजेस. आता मेंटल कॅव्हिटीमध्ये काय काय स्ट्रक्चर्स असतात बघा. अ पेअर ऑफ प्लम शेप्ड टेनिडिया ऑर गिल ऑन आयदर साइड. म्हणजे साधारणपणे व्हेंट्रल साईडला दोन्ही बाजूला प्लम म्हणजे फिदर लाईक. ओके, साधारणपणे पक्षाच्या पंखासारखा आतल्या बाजूला, स्किनच्या आतल्या बाजूला, आपण कॅव्हिटीमध्ये म्हणतोय, कॅव्हिटीमध्ये बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर फिदर लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणतो टेनिडिया, किंवा त्याला म्हटलं जातं गिल. ओके, दोन्ही बाजूला साधारणपणे ते प्रेझेंट असतं. म्हणजे त्या फनेलमधून जे पाणी येतं हे टेनिडियाला ते आंघोळ घालतं, बाथ घालतं. मग पाणी ह्या टेनिडियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पाण्यामध्ये जो ऑक्सिजन असतो तो त्या टेनिडियामध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये जातो ऑक्सिजन, आणि जे ब्लड टेनिडियामध्ये असतं की ज्यामध्ये CO2 जास्त असतो, तो CO2 ह्या पाण्यामध्ये रिलीज केला जातो. म्हणजे हे जे एक्सचेंज आहे ते डिफ्युजनच्या मदतीने होतो.
जे पाणी आतमध्ये येतं त्याच्यामध्ये CO2चं प्रमाण कमी असतं, ऑक्सिजनचं जास्त. आणि त्या गिलमध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये CO2चं प्रमाण जास्त आणि ऑक्सिजनचं कमी, राईट. मग पाण्यामधून ऑक्सिजन ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमधला CO2 जो आहे तो बाहेर रिलीज केला जातो. इथे फक्त हे लक्षात ठेवा. तर रेस्पिरेशन जे आहे सेपियामध्ये ते कशाच्या मदतीने होतं? टेनिडिया किंवा त्याला म्हटलं जातं गिल्स. ओके. द रेक्टम इन द मिडल लाईन ऑफ द व्हेंट्रल सरफेस. ओके. रेक्टम साधारणपणे मिडल लाईन जी आहे व्हेंट्रल साईडला, मिडल म्हणजे मध्यभागी, पोटाच्या बाजूला मध्यभागी रेक्टम प्रेझेंट असतं. द एनस ओपनिंग क्लोज टू द इंटरनल ओपनिंग ऑफ द फनेल. म्हणजे जे फनेल असतं व्हेंट्रल साईडला जिथून पाणी आतमध्ये घेतलं जातं किंवा वेगाने बाहेर सोडलं जातं, साधारणपणे त्याच्या शेजारी एनस जे आहे ते ओपन होतं. म्हणजे साधारणपणे एनस आणि माउथ या ओपनिंग एकाच दिशेला असतात, अँटेरियर साईडला प्रेझेंट असतात. अ नॅरो ट्यूब, द रिनल सॅक विथ अ टर्मिनल ओपनिंग इज प्रेझेंट ऑन ईच साईड ऑफ द रेक्टम. म्हणजे ज्या ठिकाणी रेक्टम असतं, रेक्टम म्हणजे काय? डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात शेवटचा जो पार्ट असतो तिथे त्याला रेक्टम असं म्हटलं जातं. ओके. तर हे रेक्टम जे आहे, सॉरी, रिनल सॅक जे आहे ते रेक्टमच्या तिथे दोन्ही बाजूला ओपन होते. रिनल सॅक म्हणजे काय? रिलेटेड टू किडनी. आणि किडनी किंवा किडनीचं फंक्शन काय असतं? तर ब्लडमध्ये जे नायट्रोजनस वेस्ट असतं, ज्याला आपण म्हणतो अमोनिया किंवा युरिक ॲसिड किंवा युरिया, हे जे आहे ब्लडमध्ये ते ब्लडपासून सेपरेट करायचं काम रिनल सॅकचं असतं, म्हणजेच किडनीचं असतं. ते नायट्रोजनस वेस्ट सेपरेट केलं की ते बॉडीमधून बाहेर रिलीज केलं जातं. दी फोर्थ, दी जेनायटल डक्ट. जेनायटल डक्ट म्हणजे काय? अशी डक्ट, अशी ट्यूब की ज्यामधून गॅमेट्स जे आहे ते कॅरी केले जातात. ओके. गॅमेट्स म्हणजे काय? फिमेलमध्ये असतात तर एग्ज, ओव्हा, अंडी असतात. मेलमध्ये असतात स्पर्म्स. ओके. सो जेनायटल डक्ट कॉमा करून स्पर्मी डक्ट म्हणजे स्पर्म्स कॅरी केले जातात आणि स्पर्मी डक्ट असते मेलमध्ये. ऑर ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट असते फिमेलमध्ये. स्पर्मी डक्ट जर म्हटलं स्पर्मी डक्ट तर ती असते मेलमध्ये, फिमेलमध्ये तिला म्हटलं जातं ओव्हिडक्ट. ओपन्स ऑन दी लेफ्ट साईड म्हणजे डाव्या बाजूला साधारणपणे तिथे ही जेनायटल डक्ट ओपन होते. ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट दी ॲनाटॉमी, इंटरनल बॉडी सिस्टीम्स, त्यांचं स्ट्रक्चर अँड फंक्शन. तर पहिली सिस्टीम आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ सेपिया. सो डायजेस्टिव्ह सिस्टीमचं बेसिकली फंक्शन काय असतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम इज असोसिएटेड विथ इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड इजेशन. सो इंजेशन म्हणजे काय? इनटेक ऑफ फूड, म्हणजे फूड जे आहे ते स्टमकमध्ये घेणं. त्यानंतर डायजेशन म्हणजे फूड जे आहे ते त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं एन्झाईम्सच्या मदतीने. वेगवेगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे फूड आपण कन्झ्युम केलंय त्यावरती ॲक्ट होतं आणि हे कॉम्प्लेक्स फूड जे आहे ते ब्रेकडाऊन होतं सिम्पल फॉर्ममध्ये, त्याला म्हणतात डायजेशन. त्यानंतर असतं ॲब्सॉर्प्शन. मग हे डायजेस्ट झालेलं फूड जे आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं ब्लडमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी. ॲसिमिलेशन हे सिम्पल फॉर्मचं जे फूड आहे जे डायजेस्ट झालेलं आहे ते बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं, कारण बॉडीला एनर्जीची गरज असते. आणि ती एनर्जीची गरज कशापासून भागवली जाते? जे फूड आपण कन्झ्युम करतो, जे डायजेस्ट करतो आणि जे ब्लडमध्ये घेतो ते फूडपासून आपण एनर्जी जी आहे ती सेल तयार करतात रेस्पिरेशनच्या मदतीने. त्यानंतर असतं ॲसिमिलेशन नंतर इजेशन. मग आता जे फूड डायजेस्ट झालेलं नाही ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं, राईट, एनसमधून. तर इजेशन, एक्सक्रिशन ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट. ओके. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. सो हिअर एलिमेंटरी कॅनलचं फंक्शन काय असतं? इट ॲक्ट्स ॲज पॅसेज फॉर फूड, म्हणजे यामधून फूड जे आहे ते पास होतं. ओके. आणि असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे या डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात त्या काय करतात? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार करतात. त्या एन्झाईमची ॲक्शन कशावरती होते? फूडवरती होते. आणि त्या एन्झाईम्सच्या मदतीने फूडचं जे डायजेशन जे आहे ते केलं जातं. जर डायजेस्टिव्ह ग्लँड्स नसतील तर डायजेशन होत नाही. सो डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर
digestive glands play an important role in digestion. So alimentary canal acts as passage for food, ज्यामधून फूड पास होतं, आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स जे आहेत त्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार करतात, आणि त्या एन्झाईमची ॲक्शन फूडवरती होते, आणि फूडचं जे आहे ते डायजेशन होतं. डायजेशन होतं म्हणजे काय होतं? कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इज कन्व्हर्टेड इन टू सिम्पल फॉर्म बाय द ॲक्शन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. So alimentary canal, it is divisible into foregut, midgut and hindgut. सो एलिमेंटरी कॅनलचे 3 सेक्शन होतात. फोरगट पुढच्या बाजूचं, त्यानंतर मधला जो सेक्शन असतो त्याला म्हणतात मिड गट. गट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, एलिमेंटरी कॅनल. मिड गट मध्यभागीचा, आणि हाइंड गट म्हणजे पाठीमागचा सेक्शन. सो फोरगटमध्ये कोणकोणते पार्ट येतात? So it consists of buccal mass with an odontophore and esophagus. So याच्यामध्ये येतं ब्युकल मास येतं, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स वगैरे, ओडोंटोफोर्स येतात, आणि इसोफॅगस येतं. इसोफॅगस जे आहे ते स्टमकला अटॅच असतं. मिडगट कन्सिस्ट ऑफ स्टमक. सो इसोफॅगसमधून फूड एकदा पास झालं की ते कुठे जातं? पोटामध्ये जातं, स्टमकमध्ये जातं. ओके. अँड दी हाइंड गट इट कन्सिस्ट ऑफ इंटेस्टाईन अँड रेक्टम. ओके. सो फोरगटमध्ये काय येतं? ब्युकल मास. ब्युकल मासमध्ये येतं माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, ओडोंटोफोर अँड इसोफॅगस. मिडगटमध्ये काय येतं? तर स्टमक येतं. आणि हाइंडगटमध्ये काय येतं? तर इंटेस्टाईन. मग इंटेस्टाईनचे देखील वेगवेगळे सेक्शन्स असतात, जसं डिओडेनम, इलियम, कॉलॉन, रेक्टम. डिओडेनम, इलियम, कॉलॉन, रेक्टम हे त्याचे पार्ट्स असतात हाइंडगटचे. ओके. सो लेट्स बिगिन विथ दी माउथ. इथे साईडला जी डायग्राम दिसतीये त्यामध्ये ॲरो करून नावं पण दिलेली आहेत पहा. म्हणजे ओरल आर्म्स दिसतात, 2 आर्म जे आहेत डावा आणि उजवा. एक आर्म खूप लॉंग दिसतात डाव्या आणि उजव्या बाजूचे आर्म्स. सो जॉ प्रेझेंट असतो, बकल मास. ओके. सो माउथ इज अ राऊंड अपर्चर. अपर्चर म्हणजे काय? ओपनिंग. माउथ ही ओपनिंग असते, बरोबर. सो माउथ इज अ राऊंड अपर्चर ॲट दी अँटिरियर एंड सराउंडेड बाय ओरल आर्म्स. म्हणजे माउथ आपण जर बघितलं तर ही आर्म्स दिसतात पहा, त्याच्या सेंटरला माउथची ओपनिंग प्रेझेंट असते. म्हणजे माउथ आणि त्याच्या सराउंडिंगला गोलाकार गोल असं ओरल आर्म्स प्रेझेंट असतात. अ थिन लोब्ड पेरिस्टोमियल मेम्ब्रेन इज प्रेझेंट सराउंड्स दी माउथ. म्हणजे माउथ जे आहे त्याच्या गोलाकार पोझिशनला तिथे जसे आपल्याला ओठ असतात, लिप्स असतात, तसे इथे पेरिस्टोमियल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. ओके. याच्यामध्ये आपल्यासारखे ओठ नसतात, परंतु तिथे एक मेम्ब्रेनचा फोल्ड असतो. पेरिस्टोमियल. पेरी म्हणजे काय? सराउंडिंग, आणि स्टोमा म्हणजे काय? माउथ. सो माउथच्या सराउंडिंगला त्याला म्हटलं जातं पेरिस्टोमियल मेम्ब्रेन असतं. द लिप इज सर्क्युलर अँड बीसेट विथ मेनी पॅपिली. म्हणजे पॅपिली म्हणजे असे स्किनचे फोल्ड्स तिथे साधारणपणे प्रेझेंट असतात, त्याला पॅपिली असं म्हटलं जातं. अ पेअर ऑफ जॉज आर लॉज्ड इन द लिप. मग त्या लिपमध्ये साधारण जॉ जे आहे, जबडा, आपल्यामध्ये जसं असतं लोअर जॉ, अप्पर जॉ, तसा जॉ त्या लिप्सच्या तिथे आतल्या बाजूला प्रेझेंट असतो. दी माउथ लीड्स टू दी बकल कॅव्हिटी. ओके. म्हणजे आपण जर माउथ ओपन केलं तर दातांच्या पाठीमागे जी कॅव्हिटी असते, जिथे जीभ असते, वरची टाळू असते, राईट, तर तो भाग असतो बकल कॅव्हिटी. द जॉज समव्हॉट रिझेंबल द बीक ऑफ पॅरट. म्हणजे ते जे जॉ जो असतो, जबडा, आपण जर पाहिलं त्याचं माउथ असं लिप ओपन करून, तर तिथे जो जबडा असतो त्याचा, तो पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. ओके. लुक्स लाईक ए बीक ऑफ पॅरट. द व्हेंट्रल वन इज लार्जर अँड स्ट्रॉंगली बेंट दॅन दी डॉर्सल वन. ओके. म्हणजे आपण जर पोपटाची चोच पाहिली तर त्याची वरची बाजू, डॉर्सल साईड, जास्त बेंड झालेली असते पहा, आणि खालची बाजू जी असते व्हेंट्रल चोचीचा भाग, तो बेंड झालेला असतो पण साईजने छोटा असतो. याच्यात थोडंसं अपोजिट. व्हेंट्रल जी असते म्हणजे खालची जी असते साईड, ती लार्जर असते आणि स्ट्रॉंगली बेंड म्हणजे जास्त अशी बेंड झालेली असते, वाकडी असते. आणि वरची जी बाजू असते
ती स्लाइटली बेंड असते. म्हणजे दिसायला पोपटाच्या चोचीसारखंच, फक्त त्याचे स्ट्रक्चर थोडंसं अपोजिट. ओके, विच इट एनक्लोजेस पार्टली. देन त्यानंतर बकल मास. सो इट इज फेअरली लार्ज असतं. या डायग्राममध्ये पण दिसते पहा, असं गोलाकार स्ट्रक्चर दिसतं जॉच्या पाठीमागे. बकल मास मस्क्युलर स्ट्रक्चर असतं. पायरीफॉर्म मस्क्युलर स्ट्रक्चर कंटेनिंग स्पेसियस चेंबर. या बकल मासच्या आतमध्ये चेंबर जो असतो, कॅव्हिटी जी असते, त्याला म्हटलं जातं बकल कॅव्हिटी. अ लार्ज ओडोंटोफोर इज प्रेझेंट इन बकल कॅव्हिटी. याच बकल कॅव्हिटीमध्ये ओडोंटोफोर देखील प्रेझेंट असतो. सो ओडोंटोफोर, व्हॉट इज ओडोंटोफोर? सो ओडोंटोफोर इज अ फेअरली लार्ज, साधारणपणे लार्ज साईजचा असतो, पायरीफॉर्म मस्क्युलर बॉडी कंटेनिंग ब्युकल कार्टिलेज अँड रॅड्युला. सो ओडोंटोफोर जे आहे ते मस्क्युलर असतं. तिथे मसल्स जे आहेत ते वेल डेव्हलप्ड असतात. कशासाठी? तर जे प्रे त्याने पकडलेलं असतं फूड, त्याला जोरात पकडण्यासाठी, त्यासाठी ताकद लागते. मग इथे ह्या ओडोंटोफोरची मदत होते. अँड इट कंटेन्स दी बकल कार्टिलेज, म्हणजे सपोर्टिंग स्ट्रक्चर जे असतं ते कार्टिलेज पासून बनलेलं असतं. असं म्हणजे जसं आपल्या कानामध्ये बाहेरचा जो कान आहे इयर पिनना, त्याच्यात जे स्ट्रक्चर आहे ते कार्टिलेज असतं. जसं नोजमध्ये नाकाचा पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये देखील कार्टिलेज प्रेझेंट असतं, की जे इलॅस्टिक असतं, म्हणजे ते बेंड पण होऊ शकतं आणि स्ट्रेच पण होऊ शकतं. ॲज वेल ॲज दिस ओडोंटोफोर कन्सिस्ट ऑफ रॅड्युला. रॅड्युला म्हणजे काय? तर रॅड्युलर शीथ असं म्हटलं जातं, की तिथे छोटेसे असे दातांसारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात आणि हे बनलेले असतात कायटिन पासून. कायटिन, CHITIN, कायटिन. सो हे कायटिन म्हणजे काय? जसं आपण काही इन्सेक्ट्समध्ये बघितलं, म्हणजे कॉक्रोच झालं, बटरफ्लाईज किंवा नाकतोडा बघितलं, तर यांना टच केल्यानंतर ते कसे लागतात? हार्ड लागतात, कठीण लागतात, कडक लागतात. मग ते स्ट्रक्चर जे आहे एक्झोस्केलेटन कशापासून बनलेलं असतं? तर कायटिन. सो यांच्यामध्ये जे दात असतात त्या बकल मासच्या तिथे प्रेझेंट असतात, की ज्याच्या मदतीने फूडचे पीस केले जातात. म्हणजे लार्ज फूड जे आहे ते च्यू केलं जातं. ओके, म्हणजे त्याचं तुकडे केले जातात या रॅड्युलाच्या मदतीने. कायटिनस टीथ असतात. द रॅड्युला बियर्स न्युमेरस टीथ. ओके, इथे म्हटले पहा की ह्या रॅड्युलावरती छोटे छोटे असे दात प्रेझेंट असतात. देन बकल मास इज फॉलोड बाय इसोफॅगस. सो इसोफॅगस इज स्ट्रेट नॅरो ट्यूब, सरळ अशी नॅरो, थोडीशी अरुंद अशी ट्यूब असते. रन्स पोस्टेरियरली फ्रॉम द बकल मास, म्हणजे पाठीमागच्या बाजूला ती रन होते. अलॉंग द मिडल लाईन, बरोबर मध्यभागी. बिटवीन दी लोब्स ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड, म्हणजे लिव्हर जे असतं त्या लिव्हरच्या मध्यभागी मीडियन साईडला ती रन होते. अँड जॉईन्स दी स्टमक पोस्टेरियर टू दी मिडल ऑफ दी ट्रंक, म्हणजे पाठीमागच्या बाजूला ती इसोफॅगस कशाला अटॅच होतं? स्टमकला. आणि हेडच्या बाजूला ते कशाला अटॅच असतं? बकल मासला. देन स्टमक हॅज 2 इंटरकनेक्टेड चेंबर्स, म्हणजे स्टमकमध्ये 2 चेंबर्स असतात. जसं आपल्यामध्ये देखील स्टमकचे 2 चेंबर असतात. अँटिरियर असतं कार्डियाक स्टमक आणि पोस्टिरियर असतं पायलोरिक स्टमक. तसं यांच्यामध्ये देखील स्टमकचे 2 चेंबर्स असतात. दी ओपनिंग बिटवीन दी टू प्रोव्हाइडेड विथ स्पिंक्टर. मग हे जे 2 चेंबर आहेत ते इंटरकनेक्टेड असतात. अँटिरियर चेंबर, पोस्टिरियर म्हणजे पुढचा चेंबर आणि पाठीमागचा चेंबर. तर ह्या 2 चेंबरमध्ये जी ओपनिंग असते तिथे एक व्हॉल्व प्रेझेंट असते, झडप जिला म्हणतो आपण ते, ती प्रेझेंट असते. तिला म्हणतात जातं स्पिंक्टर वॉल्व. मग ती काय करते? एका चेंबरमधलं फूड पाठीमागच्या चेंबरमध्ये जे पास होतं तो पॅसेज कंट्रोल करते. मूव्हमेंट जी आहे फूडची ती कंट्रोल केली जाते. दी फर्स्ट पार्ट ऑफ गिझार्ड इज समव्हॉट ओव्हल अँड मस्क्युलर. आता गिझार्ड जे असतं पुढच्या स्टमकच्या तिथे प्रेझेंट जे असतं ते गिझार्डचं काम असतं ग्राइंडिंग ऑफ फूड मटेरियल. फूड जे आहे तिथे आलेलं त्याचे पीसमध्ये रूपांतर करणं, पीसेस करणं. दी सेकंड पार्ट ऑर सिकम इज राऊंड. सिकम म्हणजे काय असतं? जनरली सॅक लाईक स्ट्रक्चर, पिशवीसारखं स्ट्रक्चर. देन इंटेस्टाईन, अ राऊंड ट्यूब, गोलाकार ट्यूब असते. अराईज फ्रॉम सिकम, म्हणजे स्टमकचा पाठीमागचा जो चेंबर असतो त्यापासून इंटेस्टाईन अराईज होतं. बेंड्स शार्पली अपॉन इट सेल्फ अँड रन्स अँटेरियरली ॲज दी रेक्टम.
म्हणजे तिथे त्याचं बेंड होतं यू शेपमध्ये, म्हणजे पाठीमागच्या बाजूला ते जातं आणि तिथे अचानक यू शेप घेतं आणि ते पुन्हा हेडच्या बाजूला रन होतं इनटू रेक्टम. मग त्यानंतर शेवटचा पार्ट येतो रेक्टम. सो इट इज ऑफ सेम डायमीटर ॲज इंटेस्टाईन. म्हणजे इंटेस्टाईनचा जो डायमीटर असतो, ओके, म्हणजे आतमधला जो आकार असतो तो सेम असतो इंटेस्टाईन सारखाच. रन्स फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे डोक्याच्या बाजूला पुन्हा. पॅरलल अँड व्हेंट्रल टू दी इसोफेगस, विसोफेगच्या खालच्या बाजूला. ओके, इसोफेगस जे आहे ते रेक्टमच्या वरच्या बाजूला असतं डॉर्सल साईडला. अँड ओपन्स इन द मेंटल कॅव्हिटी थ्रू एनस. मग रेक्टमची जी ओपनिंग असते फायनल ओपनिंग त्याला म्हटलं जातं एनस. क्लोज टू दी इंटरनल ओपनिंग ऑफ फनेल, म्हणजे जे फनेल व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं त्याच्यात तिथे शेजारीच रेक्टम जे आहे ते ओपन होतं आणि त्या ओपनिंगला म्हटलं जातं एनस. देन डायजेस्टिव्ह ग्लँड्स. सो डायजेस्टिव्ह ग्लँड्स कोणते असतात तर सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड काय तयार करते तर सलायवा, राईट. सो डायजेस्टिव्ह ग्लँड्स बेसिकली काय तयार करतात डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, अँड विथ दी हेल्प ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स दी फूड इज डायजेस्टेड. सो सलायव्हरी ग्लँड्स अ पेअर ऑफ ग्लँड्स लोकेटेड बिहाइंड दी क्रॅनियल कार्टिलेज. क्रॅनियल कार्टिलेज म्हणजे काय, डोक्यामध्ये जे आपल्यामध्ये जशी कवटी असते सो याच्यामध्ये पण असते सेपियामध्ये, फक्त ती कार्टिलेज पासून बनलेली असते, बोन्स पासून नाही. सो दी सलायव्हरी ग्लँड्स आर प्रेझेंट वन ऑन आयदर साइड ऑफ दी इसोफेगस. इसोफेगसचा जो रिजन आहे त्याच्या दोन्ही बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा सलायव्हरी ग्लँड प्रेझेंट असतात. सलायव्हरी डक्ट्स रन्स इनवर्ड अँड द टू जॉईन इन द मिडल, म्हणजे दोघींपासून ज्या डक्ट निघतात त्या पाठीमागच्या बाजूला रन होतात आणि दोन्ही सलायव्हरी ग्लँड पासून निघालेल्या डक्ट एका पॉइंटला येऊन जॉईन होतात. दी कॉमन डक्ट ओपन्स डॉर्सली इन टू दी पोस्टेरियर पार्ट ऑफ दी बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीच्या तिथे, बकल कॅव्हिटीमध्येच फक्त पाठीमागच्या बाजूला या दोन्ही डक्ट एकत्र येतात, जॉईन होतात, एक कॉमन डक्ट तयार होते. ती कॉमन डक्ट त्या बकल कॅव्हिटीच्या पोस्टेरियर साईडला ओपन होते. देन सेकंड डायजेस्टिव्ह ग्लँड, किंवा तिला म्हटलं जातं लिव्हर. ओके, सो दिस डायजेस्टिव्ह ग्लँड इज कॉमनली कॉल्ड ॲज लिव्हर. इट इज द लार्जेस्ट डायजेस्टिव्ह ग्लँड. हे एक लक्षात ठेवा, डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये सगळ्यात मोठी ग्लँड जी असते किंवा बॉडीमध्ये सगळ्यात मोठी जी ग्लँड असते ती असते लिव्हर. सो कलर कसा असतो, इट इज ब्राउनिश ग्लँड, ब्राऊन कलरची साधारणपणे, डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाल, म्हणजे लिव्हरचे दोन पार्ट झालेले असतात, डावा भाग आणि उजवा भाग. अँड दिस टू पार्ट्स आर पार्टली कनेक्टेड, म्हणजे ते अँटिरियर साईडला कनेक्टेड असतात, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अँड लाय बाय द साइड्स ऑफ द इसोफेगस, इसोफेगसच्या पुन्हा डाव्या आणि उजव्या बाजूला ते प्रेझेंट असतात. द डक्ट्स फ्रॉम द टू लोब्स ओपन सेपरेटली ॲट द जंक्शन ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाईन. म्हणजे डावं आणि उजव्या बाजूचं जे लिव्हर आहे त्यांच्यापासून जी डक्ट निघते त्याला म्हटलं जातं बाईल डक्ट, BILE, बाईल डक्ट. डाव्या बाजूपासून निघते आणि उजव्या बाजूपासून निघते लिव्हरच्या, आणि त्या पाठीमागच्या बाजूला जातात. आणि ॲलिमेंटरी कॅनलमध्ये ज्या ठिकाणी स्टमक आणि इंटेस्टाईन कनेक्टेड असतं, कारण इंटेस्टाईन जे आहे ते स्टमकपासून ओरिजिनेट होतं, राईट, सिकमपासून, तर बरोबर त्या पॉइंटला ह्या दोन्ही बाजूच्या डक्ट ज्या आहेत त्या ओपन होतात इंटेस्टाईनमध्ये. म्हणजे लिव्हरमध्ये जे तयार होतं बाईल ज्यूस, किंवा त्याला म्हणतो बाईल ज्यूस असं म्हटलं जातं, तो बाईल ज्यूस इंटेस्टाईनमध्ये पोअर केला जातो, सोडला जातो. जेव्हा फूड त्या स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये येईल तेव्हा ते फूड ह्या बाईल ज्यूस बरोबर मिक्स होतं, कशासाठी, डायजेशनसाठी. देन दी थर्ड ग्लँड इज पॅनक्रियाज. पॅनक्रियाज, सो इट इज मायन्यूट, मायन्यूट म्हणजे काय, छोटीशी ग्लँड असते ही, मायन्यूट, क्रीम कलर्ड व्हेसिकल, क्रीम कलरची साधारणपणे व्हेसिकल सॅक लाईक पिशवीसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, क्लस्टर्ड अराउंड दी डायजेस्टिव्ह डक्ट्स अँड देअर ओपनिंग. म्हणजे ह्या डायजेस्टिव्ह डक्ट जे आहेत, म्हणजे डायजेस्टिव्ह डक्ट्स म्हणजे कोणत्या, त्या लिव्हरपासून ज्या डक्ट्स निघतात त्या बाईल डक्ट्स, त्याच्या सराउंडिंगला यांचं क्लस्टर म्हणजे असे ग्रुप ॲग्रिगेट एका ठिकाणी गोळा झाल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. दी डक्ट फ्रॉम दी पॅनक्रियाज ओपन्स इन टू गिझार्ड. ओके,
दी डक्ट फ्रॉम दी पॅनक्रियाज ओपन्स इन टू गिझार्ड. म्हणजे अँटिरियर स्टमक जे आहे, स्टमकचे 2 चेंबर, पुढचा चेंबर आणि पाठीमागचा. तर पुढच्या चेंबरमध्ये असतं गिझार्ड, की ज्या ठिकाणी फूडचं ग्राइंडिंग केलं जातं. त्या ठिकाणी पॅनक्रियाची डक्ट जी आहे, पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हटलं जातं, ती ओपन होते. ओके. दी नेक्स्ट पार्ट इज दी फीडिंग अँड डायजेशन. म्हणजे याच्यामध्ये येतं फूड अँड फिडिंग अँड दी डायजेशन. म्हणजे त्याला म्हटलं जातं फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. म्हणजे फूड जे आहे, ओके फाईन, ते आपण कन्झ्युम केलं किंवा सेपियाने कन्झ्युम केलं, पण त्याचं डायजेशन ॲक्च्युअल कसं होतं. एन्झाईम्स आपण म्हटलं, पण त्या एन्झाईम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. जसं आपण जे फूड कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, वेगवेगळे कंटेंट असतात, राईट, अमिनो ॲसिड्स वगैरे. मग त्यांचं डायजेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाईम्सची गरज असते. अँड एन्झाईम्स जे आहेत, काही एन्झाईम्स अल्कलाईन कंडिशनमध्ये चांगले काम करतात, म्हणजे बेसिक. ओके. आणि काही एन्झाईम्स जे आहेत ते ॲसिडिक कंडिशनमध्ये चांगले काम करतात. मग हे एन्झाईमची ॲक्शन कशी होते ते या पॉईंटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फिडिंग अँड डायजेशन. सो दी फूड ऑफ दी कटल फिश कन्सिस्ट ऑफ क्रस्टेशियन्स, मोलुस्क अँड फिशेस. जसं आपण मगाशी पाहिलं, हा मेनली कशावरती फिडिंग करतो, क्रस्टेशियन्स. क्रस्टेशियन म्हणजे काय, क्रस्टेशिया इज दी क्लास विच बिलॉंग्स टू फायलम आर्थ्रोपोडा. म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे क्रस्टेशियन्स आहेत, यामध्ये खेकडे येतात, झिंगे येतात, कोळंबी येते, राईट. हे जे असतात क्रॅब्स, लोबस्टर्स, प्रॉन्स, यावरती तो फिडिंग करतो. ॲज वेल ॲज मोलुस्क. मोलुस्कामध्ये येणाऱ्या इतर ज्या मोलुस्कन स्पेसीज आहेत त्यांच्यावरती देखील फिडिंग करतात. अँड स्मॉल फिशेस, मासे जे आहेत त्यांना देखील ते पकडून खातात असं. सो दी ॲनिमल स्विम्स फॉरवर्ड विथ दी आर्म्स टुगेदर. म्हणजे जेव्हा तो पुढच्या बाजूला मुवमेंट करत असतो, स्विम करत असतो पुढच्या बाजूला, तेव्हा त्याचे आर्म्स एकत्र धरलेले असतात, ते असे पसरलेले नसतात. सो आर्म्स टुगेदर डार्ट्स ॲट दी प्रे सडनली बाय इजेक्टिंग वॉटर थ्रू दी फनेल. आणि ते फनेल जे असतं व्हेंट्रल साईडला, ते पुढच्या बाजूला पण मूव्ह होतं आणि पाठीमागच्या बाजूला देखील मूव्ह होतं. फनेल हे फ्लेक्झिबल असतं. मग ते पुढच्या बाजूला करून पाणी सोडलं तर सेपिया पाठीमागे जातो आणि ते फनेलची डिरेक्शन पाठीमागे केली आणि पाणी सोडलं की सेपिया हा पुढच्या बाजूला मूव्ह होतो. ओके. म्हणजे त्याने प्रे पाहिलं की आर्मच्या मदतीने तो काय करतो, त्याला पकडतो. ओके. प्रे इज ग्रास्प विथ द हेल्प ऑफ आर्म्स. अँड ऑल दी स्मॉल 8 आर्म्स प्ले अन ॲक्टिव्ह रोल इन कॅप्चरिंग दी प्रे. म्हणजे हे जे 8 आर्म्स आहेत, 8 जे पाय असतात माउथच्या सराउंडिंगला, त्याच्या मदतीने तो प्रेला पकडतो. दी सकर्स आर प्रेस्ड अगेन्स्ट दी बॉडी ऑफ व्हिक्टीम अँड पार्शियल व्हॅक्युम इज दस क्रिएटेड. हे सकर्स जे असतात त्यांनी व्हॅक्युमच्या मदतीने व्हॅक्यूम क्रिएट केला जातो आणि ते प्रेला जोरात असं पकडलं जातं. एकदा की पकडलं, प्रे जो आहे तो इझिली तिथून निसटू शकत नाही. मेक्स दी सकर्स फर्मली ॲडहेअर टू दी बॉडी ऑफ दी प्रे अँड लॅटर कॅनॉट एस्केप. म्हणजे प्रे जो आहे त्याला एकदा पकडल्यानंतर सहजासहजी त्याची सुटका होतच नाही, कारण तिथे व्हॅक्यूम क्रिएट केला जातो सकरच्या मदतीने आणि त्या प्रेला पकडलं जातं. दी व्हिक्टीम इज ब्रॉट टू दी माउथ. मग आर्म जे आहे ते फोल्ड होतात, फ्लेक्झिबल असतात. मग त्या प्रेला माउथच्या डिरेक्शनने आणलं जातं अँड टॉर्न टू पीसेस बाय दी जॉज अँड स्वॅलोड. म्हणजे तिथे पॅरटसारखी जी बीक असते, पोपटाच्या चोचीसारखं जे स्ट्रक्चर असतं, शार्प असतं, खूप धारदार असतं, त्याच्या मदतीने ते प्रेचे तुकडे केले जातात आणि ते गिळले जातात. द रॅडुला इज सेल्डम युज्ड इन फिडिंग. रॅडुला जो असतो बकल मासमध्ये, त्याच्या फिडिंगच्या दरम्यान कमी यूज होतो, कारण बीक जी आहे, बीक तिचाच ते जॉ, विथ दी हेल्प ऑफ जॉज जनरली फिडिंग टेक्स प्लेस. दी फोर्थ पॉईंट, अ स्मॉल बॉटम ड्वेलिंग ॲनिमल्स आर क्वाइटली कव्हर्ड बाय दी आर्म्स अँड कॅप्चर्ड. जे तळाशी राहणारे प्रे आहे, म्हणजे जे चिखलावरती किंवा सँडवरती समुद्रामध्ये जे आहेत ॲनिमल, त्यांना तो वरच्या बाजूने येऊन इझिली पकडतो. दी डायजेशन इज बोथ एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रा सेल्युलर. म्हणजे डायजेशनची प्रोसेस जी आहे ती एक्स्ट्रा सेल्युलर देखील होते,
म्हणजे सेलच्या बाहेर, आणि इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये. म्हणजे स्टमकमध्ये जे डायजेशन होतं, इंटेस्टाईनमध्ये जे डायजेशन होतं, हे काय असतं, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आहे, कारण ते सेलच्या बाहेर होतं. त्यानंतर हे फूड जेव्हा सेलमध्ये जातं, त्या पेशीच्या आतमध्ये जेव्हा जातं, तेव्हा तिथे डायजेशन होतं, इंट्रासेल्युलर डायजेशन. देन द इंक ग्लँड्स. सो बेसिकली the ink gland is associated with digestive system, but it does not play any role in nutrition. ही जरी डायजेस्टिव्ह सिस्टीमशी असोसिएटेड असेल, परंतु इंक ग्लँडचा यूज डायजेशनमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये केला जात नाही. म्हणजे मगाशी मी सांगितलं, तो त्याच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी जनरली त्या इंक ग्लँडचा यूज केला जातो. द इंक सॅक however develops as a diverticulum of the dorsal wall of the intestine. म्हणजे डेव्हलपमेंट होत असताना छोटीशी सॅक तयार होते इंटेस्टाईन पासून, पाऊच सारखं स्ट्रक्चर तयार होतं, आणि त्या पाऊचचं रूपांतर पुढे इंक ग्लँडमध्ये होतं डेव्हलपमेंट होत असताना. सो इंटेस्टाईन पासून तयार होतं, आणि इंटेस्टाईन कशाचा पार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. म्हणून असं म्हटलेलं आहे इथे वर की इंक ग्लँड्स आर असोसिएटेड विथ डायजेस्टिव्ह सिस्टीम, बट दे आर नॉट प्ले एनी रोल इन दी न्यूट्रिशन. ते इंटेस्टाईन पासून तयार झालेले आहेत, म्हणून ते डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहेत, पण त्यांचा डायजेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा रोल नसतो. इट इज ए पियर शेप्ड बॉडी. पियर शेप म्हणजे पियर जे असतं, फ्रूट असतं पा, पियर फ्रूट, तर त्याच्यासारखा त्याचा शेप असतो. लाईंग बिलो द मॅन्टल ऑफ द डॉर्सल सरफेस. म्हणजे डॉर्सल साईडचं जे मॅन्टल असतं, म्हणजे मॅन्टल म्हणजे काय सांगितलं आपण, थिक इंटिग्युमेंटल कव्हरिंग जे असतं मॅन्टल कॅव्हिटीचं बनलेलं बाहेरचं, त्याच्या जस्ट डॉर्सल साईडला ते प्रेझेंट असतं. अ पोर्शन ऑफ द इंटेरियर ऑफ द सॅक इज ग्लँड्युलर अँड सिक्रेट अ ब्लॅक सबस्टन्स, इंक ऑर सेपिया. ओके, सो ह्या ग्लँड्युलर म्हणजे काय, तिथे सिक्रेटरी सेल्स असतात, अशा सेल्स की जे काहीतरी तयार करतात आणि ते बाहेर रिलीज करतात, त्या सेल्सला म्हटलं जातं सिक्रेटरी सेल्स. म्हणजे एन्झाईम ज्यांच्यामध्ये तयार होतं त्यांना आपण सिक्रेटरी सेल्स म्हणतो. हार्मोन्स ज्यांच्यामध्ये तयार होतात त्यांना आपण सिक्रेटरी सेल्स असं म्हणतो, राईट. सो इंक ग्लँडमध्ये देखील इंक तयार होते आणि ते रिलीज केले जाते, म्हणून ह्या सेलला म्हटलं जातं ग्लँड्युलर सेल्स, की ज्या ह्या इंक सॅकमध्ये प्रेझेंट असतात. द इंक इज स्टोर्ड इन द मेन कॅव्हिटी ऑफ द सॅक. म्हणजे ती सॅक आहे, तिचा चेंबर असतो, त्याच्यामध्ये ती इंक जी आहे ग्लँड्युलर सेलने रिलीज केलेली ती साठवली जाते. अँड डिस्चार्ज इन टू द रेक्टम क्लोज टू द एनस. त्यानंतर ती सॅक पूर्ण भरली की ती साधारणपणे रेक्टममध्ये ती इंक तयार झालेली ती रिलीज केली जाते. द इंक डिस्चार्ज बाय स्टार्टल्ड कटलफिश मिक्सेस विथ वॉटर इन द मॅन्टल कॅव्हिटी अँड इजेक्टेड थ्रू दी फनेल ॲज ब्लॅक क्लाउड. म्हणजे काय होतं, त्या रेक्टममध्ये इंक जी आहे ती स्टोअर केली जाते. जेव्हा कटल फिशला धोका वाटतो, एखादा प्रेडेटर त्याच्या पाठीमागे पडला असं त्याला वाटतं, मग ते रेक्टममधून ती इंक जी आहे ती मॅन्टल कॅव्हिटीमध्ये येते. तिथे जे पाणी असतं त्याच्याबरोबर ते मिक्स केलं जातं. ओके, आणि ते मिक्स केलं की जे फनेल आहे त्या फनेलमधून ते इंक अलॉंग विथ वॉटर त्याचं मिक्सचर ते प्रेशरने बाहेर सोडतो. सो पाणी जे आहे तिथे काय होतं, ब्लॅक क्लाउड म्हटलं ना त्याने, म्हणजे तिथे असं गढूळ पाणी होतं त्या इंकच्या कलरचं असं. सो अंडर कव्हर ऑफ विच द ॲनिमल मूव्ज अवे अननोटिस्ड. मग ते पाणी गढूळ झाल्यामुळे काय होतं, प्रे थोडासा कन्फ्यूज होतो आणि त्या दरम्यान सेपिया जो आहे तो त्याच्या प्रेडेटरपासून पळून जातो, त्याला टाइम मिळतो पळून जाण्यासाठी. ओके, सो अप टू नाव वी हॅव डिस्कस दी एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ सेपिया, वी हॅव डिस्कस हॅबिट अँड हॅबिटॅट, वी हॅव डिस्कस मॅन्टल, देन वी हॅव डिस्कस मॅन्टल कॅव्हिटी. मॅन्टल कॅव्हिटीलाच म्हटलं जातं पॅलियल कॅव्हिटी. त्यानंतर आपण डिस्कस केला बॉडी प्लॅन. त्यानंतर आपण डिस्कस केलं काय, पहिली बॉडी सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण काय डिस्कस केलं, तर ॲलिमेंटरी कॅनाल अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स.
एलिमेंटरी कॅनलमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर तिथे आपण डिस्कस केलं फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. फोरगटमध्ये कोणकोणते पार्ट्स येतात, तर तिथे येतं माउथ, बकल मास, इसोफॅगस. मिडगटमध्ये काय येतं, तर स्टमक. स्टमकचे असतात 2 चेंबर, अँटेरियर चेंबर आणि पोस्टेरियर चेंबर. आणि स्टमक जे आहे ते अँटेरियरली अटॅच असतं इसोफॅगसला, आणि सेकंड जो चेंबर आहे तो पोस्टेरियरली कशाशी अटॅच असतो, इंटेस्टाईनला. ओके, असं. आणि हाइंडगटमध्ये काय येतं, तर इंटेस्टाईन येतं, रेक्टम, आणि रेक्टमची ओपनिंग असते एनस. तर हे पार्ट येतात हाइंडगटमध्ये. त्यानंतर आपण डिस्कस केलं असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. मग असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये आपण काय डिस्कस केलं, तर आपण डिस्कस केली सॅलायव्हरी ग्लँड. मग 2 सॅलायव्हरी ग्लँड असतात बकल कॅव्हिटीच्या तिथे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. त्यानंतर आपण डिस्कस केलं डायजेस्टिव्ह ग्लँड, ज्याला आपण म्हणतो लिव्हर. लिव्हरचे देखील 2 कंपार्टमेंट असतात, डावं आणि उजवं लिव्हर. त्यांच्यापासून जी डक्ट निघते, ओके, प्रत्येक लेफ्ट अँड राईट लिव्हर पासून जी डक्ट निघते ती कुठे ओपन होते, इंटेस्टाईन मध्ये ओपन होते, राईट. त्यानंतर आपण पाहिलं छोटीशी जी ग्लँड असते पॅनक्रियाज. मग पॅनक्रियाज पासून जी डक्ट निघते ती कुठे ओपन होते, तर गिझार्ड पाशी. गिझार्ड कुठे असतं, तर अँटेरियर स्टमक मध्ये, राईट. मग तिथे पॅनक्रियाटिक ज्यूस जो आहे तो रिलीज केला जातो डायजेशनसाठी, असं. त्यानंतर आपण डिस्कस केलं इंक ग्लँड. Ink gland is associated with digestive system, but it does not have any kind of role in digestion. म्हणजे इंक ग्लँड जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीमशी असोसिएटेड असते, परंतु तिचा डायजेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा रोल नसतो. सो इंक ग्लँड जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स असतात. त्यापैकी महत्त्वाच्या सेल्स असतात ग्लँड्युलर सेल. आणि ग्लँड्युलर सेल्स म्हणजे काय सांगितलं, सिक्रिटरी सेल्स. अशा सेल्स की जे काहीतरी तयार करतात, सिक्रिशन. आणि इथे सिक्रिशन कशाचं असतं, ती ब्लॅक सबस्टन्स, की ज्याला आपण म्हणतो इंक, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण शाई. तर ती इंक तयार करायचं काम या ग्लँड्युलर सेल्स करत असतात. त्या सिकममध्ये ते टेम्पररी स्टोअर केलं जातं, तेथून ते रेक्टममध्ये पास केली जाते इंक. आणि जेव्हा गरज असेल ते रेक्टममधून येते मॅन्टल कॅव्हिटीमध्ये. मॅन्टल कॅव्हिटीमध्ये ती इंक पाण्याबरोबर मिक्स होते, आणि प्रिडेटर जेव्हा अटॅक करतो हे मिक्सचर जे आहे ते पाण्यामध्ये रिलीज केलं जातं, राईट. त्यामुळे आजूबाजूचं जे पाणी आहे त्याचा रंग बदलतो, आणि त्या दरम्यान प्रिडेटर थोडासा कन्फ्यूज होण्याचे चान्सेस असतात, आणि सेपियाला एस्केप होण्याचा, तिथून पळून जाण्याचा चान्स मिळतो. ओके, सो आज साधारणपणे आपण एवढे पॉईंट याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. रिमेनिंग जी पॉईंट्स आहेत याचे सबसिक्वेंट जे लेक्चर येईल यानंतरचं, त्यामध्ये आपण डिस्कस करूयात.